नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की PM किसान योजनेचे जे आपल्याला हप्ते मिळतात त्या योजनेसाठी आपला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। कारण जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरद्वारे आपण आपल्याला कधी हप्ता मिळाला आहे, कोणत्या तारखेला मिळाला आहे, आपण सर्व चेक करू शकता। जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, नवीन मोबाईल नंबर जर टाकायचा असेल, जुना माहीत नसेल, तर तुम्ही अपडेट करू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर यायचं आहे, म्हणजेच गुगलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला PM किसान हे सर्च करायचं आहे। pmkisan.gov.in या ठिकाणी PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही 3 डॉटवर जाऊन डेस्कटॉप साईज करू शकता। डेस्कटॉप साईज केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हर्टाइज कट करून घ्या। कट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी खाली घेतल्याच्या नंतर तुम्हाला राईट साईडला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे पहा, अपडेट मोबाईल नंबर। या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड नंबर आणि आधार नंबर या 2 नंबरने तुम्ही मोबाईल नंबर तुमचा अपडेट करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबरने अपडेट करू, कारण हा सरासरी सगळ्याकडे अवेलेबल असतो। तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि या ठिकाणी तुमचा कॅप्चा पण टाकून घ्या। कॅप्चा तसाच तसा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार आहे। ते या ठिकाणी या बॉक्समध्ये टर्म अँड कंडिशनमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे। हे वाचून घ्या आणि वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी या निळ्या बटनावर गेट आधार OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर OTP हॅज बीन सेंड टू युअर आधार रजिस्ट्रेशन नंबर मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, यावर तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुमचा जो काही OTP आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्याच्या नंतर व्हेरीफाय OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधार OTP व्हेरीफायर या ठिकाणी असं नोटिफिकेशन येईल, या ठिकाणी ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल। रजिस्टर नंबर दाखवेल, MH आणि फार्मर नेम तुमचं नाव दाखवेल, आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवेल, डेट ऑफ बर्थ दाखवेल आणि तुमचा जुना नंबर कोणता आहे तो पण या ठिकाणी दाखवेल। आणि तुम्हाला नवीन नंबर जो अपडेट करायचा आहे तो या ठिकाणी इंटर न्यू मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर या ठिकाणी तुमचा नंबर व्यवस्थित टाकून घ्या। टाकून घेतल्यानंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP येईल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। व्यवस्थित OTP टाकून घ्या, गडबड करू नका। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे ते एकदम व्यवस्थित अपडेट होणार आहे। चेक फॉर अपडेट मोडवर या तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदम खाली। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही 8 ते 15 दिवसामध्ये पुन्हा चेक करू शकता। तुम्ही जो मोबाईल नंबर नवीन अपडेट केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही PM किसान स्टेटसवर मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता व तुमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला असेल। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।